बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप प्रकरण 3. आणि याच कालखंडात चंद्रकलेची त्यांची ओळख मीच करून दिली. चंद्रकलेची व त्यांची नजरानजर झाली आणि त्यांचा नेहमीचा कोरडेपणा टाकून ते एकदम भारावून गेलेले माझ्या लक्षात आले. बरेच दिवस मनात निर्माण केलेले एखादे स्वप्न साक्षात समोर उभे राहावे असे त्यांचे वागणे वाटले. रीतिरिवाजानुसार चंद्रकलेने माझेच अनुकरण करून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. तेव्हा त्यांचा हात तिच्या पाठीवर अधिक काळ रेंगाळलेला मला जाणवला. नेहमीची प्रथा अशी की चित्रपटात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या स्त्रीने नम्रतेने दादाजींकडे एखादा लहान मोठा रोल मागायचा आणि दादाजींनी पुढच्या चित्रपटात पाहू, अधूनमधून येत चला असे म्हणायचे. ती प्रथा आज मोडली गेली. तिने आत्तापर्यंत काय काय केले याची चौकशी दादाजींनी केली. उत्साहाच्या भरात चंद्रकलाही आपले कर्तृत्व सांगू लागली. दादाजींनी तिला मुळीच आडकाठी केली नाही. मध्ये दादाजींनी हल्ली काय करता असा प्रश्न केला. आहेत, काही साईड रोल्स आहेत, पण म्हणण्यासारखा रोल नाही असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा दादाजी म्हणाले, माझ्या नव्या चित्रपटात एक रोल आहे. तुम्हाला जमण्यासारखा असला तर मी तो देईन. अर्थात मला तुमची स्क्रीन टेस्ट घ्यावी लागेल. तुमचे 1-2 तामिळ चित्रपट मी पाहिले आहेत. तुमची निवड मला करता येईल असे वाटते. माझ्याकडे कडक शिस्त असते. ती तुम्हाला जमेल की नाही याचा विचार मला करावा लागेल. एखाद्या भारलेल्या अवस्थेत गेलेला माणूस ज्याप्रमाणे गुंगून जातो त्याप्रमाणे चंद्रकलाही भारून गेली होती. ती म्हणाली, तुमचे सगळे नियम मला माहीत आहेत. खूप ऐकले मी तुमच्याबद्दल. वेळा पाळाव्या लागतात, अळटळ चालत नाही, तालमी कराव्या लागतात. एवढंच नव्हे तर तुमचा चित्रपट संपेपर्यंत दुसरीकडे कामही करता येत नाही, ठाऊक आहे मला. पण तुमच्या हातून शिक्षण मिळालेले पहिल्या श्रेणीचे कलावंत या मुंबईत किती आहेत हेही मला माहीत आहे. मला सगळ्या अटी मान्य आहेत तुमच्या. माझं शेड्यूल विचित्र असतं, त्यामुळे तुम्हाला इथं राहणं सोयीस्कर वाटेल. येथे तुमच्यासाठी मी उत्तम व्यवस्था करू शकतो. स्वतंत्र जागा आहे. पण सकाळी 7ला हजर राहायचं तर दुरून कुठून इथं येणं तुम्हाला जमणार नाही. हो, मी इथेच राहीन. त्यात काही अवघड नाही. नाहीतरी माझी आजची जागा इतकी काही चांगली नाही आहे. ठीक आहे, उद्या सकाळी तुम्ही 7 वाजता हजर राहा. तुमची स्क्रीन टेस्ट मी घेईन आणि लगोलग निर्णय घेईन. माझ्याकडे वळून दादाजी म्हणाले, तू आहेस का रे उद्या? असलास तर तूही हजर राहा. आमचं तंत्र आता जरा जुनं झालंय. तुमच्यासारख्या तरुणाचं मत घेतलेलं बरं. एरवी कधी कुठल्याही व्यक्तीबद्दल दादाजी विशेष अगत्य दाखवत नसत. मी त्यांचा शागिर्दच होतो, तेव्हा मला त्यांच्या घरात मुक्तद्वार होतेच. पण चंद्रकलेला सुद्धा दादाजींनी घरगुती म्हणून अंतर्ग्रहात नेलं. कॉफी बिस्किटे दिली. तिच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे लक्ष होते हे माझ्या ध्यानात आले. अर्थात त्यांच्या त्या निरीक्षणाचा संबंध त्यांच्या पुढच्या आयुष्याशी काही घडणार आहे असं मात्र मला वाटलं नव्हतं. मग त्यांनी उत्साहाने आम्हा दोघांना घेऊन स्टुडिओतल्या सर्व विभागात हिंडवून आणलं. मला स्टुडिओ नवा नव्हताच, पण चंद्रकलेला होता. मुंबईतले काही स्टुडिओ तिनं पाहिले होते, मद्रासला तर पाहिले होतेच होते, पण त्या सर्वांपेक्षा इथली टापटीप, शिस्त, स्वच्छता पाहून तिच्यावर नक्कीच परिणाम झाला असावा. नियती या क्षणी काही संकेत ठरवीत असेल अशी मला चुकूनही जाणीव नव्हती, परंतु या क्षणाला काही विशेष महत्त्व येणार होते.
चंद्रकलेला तिच्या घरी सोडावे म्हणून दादाजींनी आपली गाडी दिली. त्यानेही मी आश्चर्यचकित झालो. राजहंस कला मंदिराची ती प्रथा नव्हती आणि दादाजींची तर मुळीच नव्हती. 2 तासांच्या मुलाखतीत दादांजीत आमूलाग्र बदल झाला होता. मी मात्र गाडीत काही न बोलता चंद्रकलेच्या घरी पोचल्यावर दादांच्या स्वभावाबद्दल तिला सांगितलं. ते तुसडे आहेत, टास्क मास्टर आहेत आणि ते कुठल्याही कलावंताची तमा ठेवीत नाहीत. दादाजी म्हणजे नुसते एक यंत्र झाले आहेत. यावर ती नुसतीच हसली. अनेक स्त्रियांशी संबंध आल्यामुळे स्त्री आपल्याला अचूक ओळखता येते असा मला गर्व वाटत होता. यावेळेस मात्र माझे गर्वहरण होणार होते याचा मला तेव्हा तरी अंदाज आलेला नव्हता. मी मद्रासला परतलो आणि इकडे काय झाले याचा मला पत्ताही नव्हता. चित्रपटाचे शूटिंग कदाचित सुरू झाले असेल एवढेच मी समजून चाललो होतो. फार तर दादाजींच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या चित्रपटातील ती नायिका तेवढ्या काळापुरती त्यांची व्यक्तिगत जीवनातली नायिकाही झाली असावी. वास्तविक दादाजींच्या शागिर्दाजवळ चंद्रकला काही काळ वावरलेली आहे ही गोष्ट काय दादाजींना माहीत नसेल? तमिळ चित्रपटसृष्टीत तिला नाव मिळाले होते. एवढंच नव्हे तर मुंबईच्या चित्रपटसृष्टीत सुद्धा ती हळूहळू जम बसवू लागली होती. याही गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. दादाजींच्या कडक शिस्तीत चंद्रकला बदलणार होती. या चंद्रकलेच्या विभ्रमात आणि सौष्ठवात दादाजी गुंतणार होते. एवढेच पाहण्याचे आता बाकी होते. चंद्रकला माझ्या स्टुडिओत जेव्हा प्रथम आली तेव्हा ती कुणाची नव्हती. तिचे वागणे बोलणे सुद्धा अगदी अनगड, थोडेसे असंस्कृत वाटण्याइतके खालच्या पातळीचे होते. मी तिला जवळपास नव्याने जन्म दिला, स्त्री म्हणून आणि कलावंत म्हणून सुद्धा. दाक्षिणात्याप्रमाणे ती काळी होतीच, पण तिचा काळेपणा शिशवीच्या लाकडाप्रमाणे तेजस्वी होता. अंग प्रत्यंगातून ओसंडणारी तिची प्रमाणबद्धता, नैसर्गिकपणे बोलण्या चालण्यातून व्यक्त होणारे तिचे स्त्रीत्व हे कोणालाही घायाळ करेल असेच होते. ती कुमारिका होती किंवा नाही हे मी निश्चयाने सांगू शकत नसलो तरी तिने जो माझ्याशी पहिला एकांत केला तो पहिलाच होता हे दाखवण्याचा अभिनय मात्र तिने उत्तम केला होता. शिक्षणाचा संस्कार तिच्यावर झालेला नव्हता, पण तिचे प्राकृत शहाणपण ठाई ठाई जाणवत असे. मी तिला जेवण्या खाण्यापासून सुसंस्कृतपणाचे जे जे धडे दिले ते तिने तीक्ष्ण बुद्धीच्या विद्यार्थ्याप्रमाणे पहिल्या पाढ्यातच अंगात मुरवून टाकले. मद्रासमधून ती मुंबईला जेव्हा गेली तेव्हा ती एक सुसंस्कृत स्त्री म्हणूनच गेली होती. मला हळहळ वाटली, पण तिला रोखण्याचे माझ्यापाशी काही शस्त्र नव्हते. तिने मला सरळ विचारलं, माझ्याशी लग्न करता का? तर मी कायमची राहीन इथं तुमच्यापाशी. लग्न करणं तर मला शक्य नव्हतं, कारण माझं लग्न आधीच झालेलं होतं. किंबहुना त्या लग्नामुळेच तर मला मुंबई सोडून मद्रासला पळून यावं लागलं होतं. म्हटलं तर तो एक प्रेमविवाह होता, पण खरं म्हणजे तो राक्षस विवाहच होता. एका प्रतिष्ठित प्राध्यापकाची मुलगी मेघना दामले माझ्या रूपावर, चित्रपटातील माझ्या स्थानावर खुश होती. पहिल्यापासूनच रस्त्यावर वाढल्यामुळे माझ्यात एक धस्चोटपणा आलेला होता. समाजातील प्रतिष्ठित स्तरातील व्यक्तींशी माझा संबंधच यापूर्वी आलेला नव्हता. सतत भेटीगाठी झाल्यामुळे ती मुलगी वारंवार माझ्याकडे येऊ लागली. तिच्या वडिलांना तिने माझ्यासारख्याकडे यावे जावे हे मुळीच पसंत नव्हते. 4-2दा त्यांनी मला शिवीगाळ करून हकलले होते. आपल्या मुलीला भेटण्याची बंदी घातली होती. पोलीस इन्स्पेक्टर मित्राच्या साहाय्याने मला जरबही दिली होती. पण या त्यांच्या कृत्यामुळेच मीही चिडीला पेटलो होतो. तसे दादाजींच्याकडे मला काही कमी नव्हते. प्रतिष्ठा नव्हती, पण दादाजींचा विश्वास होता. दादाजींच्या दबावाखाली कोणीही मोठे होणे शक्य नव्हते. पण दादाजींच्या संगतीत मी खूप काही शिकलो होतो. दादाजी दिग्दर्शन करतात म्हणजे काय हे त्यांची स्क्रिप्ट्स मला पाहावी लागत असल्यानं समजू लागलं. माझा त्यामुळे फायदा झाला होता. मला चित्रपट विद्या समजली आहे असे आमच्या इंडस्ट्रीतले लोकही समजायचे.
दादाजी त्यांच्या ऐन कर्तृत्वाच्या भरात होते. त्यांच्या संगतीत राहणे हाही एक अभ्यासक्रम होता. त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करावा म्हणून विजय राघवन या नावाने धनिक निर्माते त्यांच्याशी बोलणी करीत होते. चित्रपट मुंबईत होणार असेल तर आपण सहाय्य करू, असे दादाजींनी थोड्या बिडस्तपणाने मान्य केले. कारण साऊथ सर्किटचे जे डिस्ट्रीब्युटर होते, दिग्दर्शन म्हणून आपले नाव असणार नाही तर आपल्या कुठल्या तरी असिस्टंटचे नाव असेलच, हे त्यांनी सांगितले होते. पण त्यावेळेस मी तेथेच असल्यामुळे ते म्हणाले, आमचा हा राघव तुमच्या चित्रपटाचा दिग्दर्शक असेल, मी त्याला सगळी मदत करीन. शिवाय राघवचा राघवन करणे अगदी सोपे आहे. म्हणजे तामिळ चित्रपटाचे परभाषिकांनी दिग्दर्शन केलेले नाही असंही भासवता येईल. माझ्याजवळ हा एवढाच खरा आधार होता. ही बोलणी चालू असतानाच हे माझं प्रेम प्रकरण रंगात आलं होतं आणि मला प्राध्यापक दामले यांनाही धडा शिकवायचा होता. खरे तर मुंबईत राहून हा धडा शिकवता आला असता तर मला बरे वाटले असते. पण मग कदाचित दादाजीचे दडपण आले असते. कदाचित मेघनेला कोंडून ठेवण्यात आले असते. काहीही घडू शकले असते. मेघना त्यावेळी कायदेशीर दृष्ट्या वयात आलेली होती. आम्ही काही करायचे ठरवले असते तर कुणी आमचे वाकडे करू शकत नव्हते. परंतु मेघनेला एवढे धारिष्ट येण्याइतपत तिच्या माझ्या गाठीभेटीच होत नव्हत्या. अजून आमचे प्रेम एक काफ लव होते. दुसऱ्या कोणाबरोबर बापाने लग्न लावलेच असते तर तिने बंड वगैरे काही केले नसते. सरळ सरळ त्या माणसाबरोबर ती संसार करीत राहिली असती. तेव्हा जे काही करायचे ते ताबडतोब केले पाहिजे. थोडी धिटाई दाखवली पाहिजे असे मी ठरवले. एक गोष्ट बरी झाली होती की माझा विजय राघवन यांच्याशी चांगला परिचय झालेला होता. तामिळ भाषेशी थोडा थोडा परिचय होऊ लागला होता. सुदैवानं ते दादाजींबरोबर वाटाघाटी करीत मुंबईतच राहिले होते. त्यामुळं मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना सांगितलं की मुंबईत पिक्चर्स काढण्यापेक्षा मद्रासमध्ये काढणे स्वस्त पडेल. एवढंच नव्हे तर कलावंतांच्या तारखा मिळवणंही सोपं जाईल. दादाजींकडची नोकरी सोडून मी मद्रासला यायला तयार आहे. एवढंच नव्हे तर काही अडचण आलीच तर दादाजी हे माझे गुरुच आहेत. त्यांच्याकडून मी केव्हाही मदत मागू शकेन. तेव्हा निशंकपणाने तुम्हाला हवा तसा चित्रपट मद्रासमध्ये राहूनच निर्माण करता येईल. त्यांना ती कल्पना पसंत पडली. हा चित्रपट आपण भागीदारीत काढू असे त्यांनी मला सुचवले. हे तर मला फारच फायद्याचे होते. दादांजीकडून मी काही ज्ञान कमविलेच असले तर त्याचा कसही लागणार होता. शिवाय सर्वच पैसे विजय राघवन गुंतविणार होते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला तर माझे भाग्य उजळणार होते आणि नाहीच झाला तरी दादाजींचा आश्रय तुटणार नव्हता. दादाजींच्या तालमीत नाही म्हटले तरी प्रसंगी 24 तास काम करण्याची सवय लागलेलीच होती. तामिळ भाषेवर माझे प्रभुत्व आज नव्हते, पण एकदा पाण्यात पडल्यावर पोहल्यापासून गत्यंतर उरणार नव्हते. माझ्या अटीही काही फारशा नव्हत्याच. मला बरोबरीची व सन्मानाची वागणूक मिळायला हवी आणि चित्रपट तयार होईपर्यंत दरमहा 500 रुपये नियमितपणे मला मिळायला हवेत. विजय राघवन यांना ही कल्पना पसंत पडली. अटी मान्य झाल्या. मग महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या त्या दादाजींची परवानगी घेणे, विजय राघवन यांच्याबरोबर योग्य ते करार मदार करणे आणि त्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेघनेला गुप्त निरोप पाठवून घराबाहेर काढणे. पळून जायचे या कल्पनेने ती क्षणभर बिचकेल. त्याहीपेक्षा या कल्पनेतल्या चित्तथराक कृतीचा तिला मोह पडेल असे मी गृहीत धरले होते. तिला घराबाहेर काढायचे आणि ताबडतोब मद्रास मेलमध्ये बसून मद्रासलाच घेऊन जायचं. आपल्याबरोबरचे करार मदार पाहून तिला हिंमतही येईल इतका दिलासा तिला द्यायचा. विजय राघवन यांच्याशी माझे बोलणे पूर्ण झाले होते आणि करारही झाला होता. अर्थात या चित्रपटापुरती दादाजींनी परवानगी दिली होती. दादाजींनीच राजहंसच्या वकिलाकडून राघवन आणि माझे करारपत्रही करून घेतले. त्यामुळे तर सारेच काम अगदी सोपे झाले. मद्रासला पोचता क्षणीच राहायचे कुठे, लग्न केव्हा करायचे आणि संसार कसा मांडायचा याबाबत वडीलधारे म्हणून विजय राघवन सगळी जबाबदारी घेणार होते. अर्थात मी मेघनेला पळवून नेणार एवढी गोष्ट सोडून बाकी सगळे काही मी त्यांना सांगितलं होतं. सकाळी 10ला त्यावेळेस मद्रास मेल सुटत असे.
रेल्वेतले बुकिंग क्लार्क्स आणि एक असिस्टंट स्टेशन मास्टर वाघमारे हे राजहंस कला मंदिरातील माझ्या स्थानामुळे माझे चांगलेच परिचित होते. उळीने 3-4 दिवस मी फर्स्ट क्लासच्या कुपेचे रिझर्वेशन करून ठेवले होते आणि ज्या दिवशी मेघना गुप्तपणे मला भेटेल त्या दिवशी मुंबईतून पलायन करायचे असे ठरवून टाकले होते. माझे मद्रासला जाणे गुप्त राहावे म्हणून विजय राघवनशी झालेला माझा करार अगदी गुप्त ठेवा आणि माझी चौकशी करायला कोणी आले तर मी कलकत्त्याला जातो आहे असं सांगा, अशी दादाजींना मी विनंती केली. दादाजींनी कारणे विचारले तेव्हा जी सुचेल ती थाप मी त्यांना दिली. मी मुंबई सोडणार आहे ही गोष्ट कुणालाही माहीत नव्हती. माझी मुंबईतील सगळी आवरासावर करून मी केव्हाही मुंबई सोडण्याच्या तयारीत होतो. अंगावरच्या साडीशिवाय काहीही घेऊन न येणाऱ्या मेघनेच्या गरजेच्या गोष्टींची मी खरेदी केली. मंगळसूत्रसुद्धा मी गंठवून घेतलं होतं. तिला विश्वास वाटेल आणि तिच्या ठायी धीटपणा येईल यासाठी आवश्यक ते सारे काही मी माझ्या अकलेनुसार केले. परमुलखात आणि परभाषिकांत जाण्याचा धीटपणा इतक्या तडकाफडकी ती दाखवू शकेल किंवा काय, एवढाच काय तो प्रश्न होता. परंतु एक गोष्ट तर खरीच होती की माझे चित्रपटसृष्टीतले स्थान तिला पुरेपूर माहीत व्हावे याविषयी मी पुरेपूर काळजी घेऊन राजहंस कला मंदिर तिला दाखवलं होतं. तरुण वयात सिनेमाचे आकर्षण असते ते पुरविण्यासाठी मी तिला 10-5 वेळा सिनेमाला नेले होते आणि तिथे मला विशेष सन्मानाने वागवले गेले तिने पाहिले होते. तसे ती चौशाल मुलगी नव्हती, त्यामुळे सिनेमाच्या अंधाराचा फायदा घेऊन मी तिला कधी स्पर्श केला नाही किंवा लगट करण्याचा प्रयत्नही केला नाही. ती मला झिडकारीत नसली तरी स्पर्शाच्या वेळी अंग चुरून घेत असे. घरंदाज घराण्यातील तशी शालीन मुलगी सहजगत्या त्या चोरट्या स्पर्शापलीकडे मला जाऊ देणार नाही हे मला माहीत असल्यामुळे मीही कधी रासवटपणाने भलती अपेक्षा केली नाही. पण स्पर्श ही गोष्ट मुळात अशी आहे की निरागस अशा हृदयात सुद्धा मिलनाची स्वप्ने सुरू होतात. आज ना उद्या सर्व अडचणी पार करून आपण एकत्र येऊ शकू असे बेत मन करू लागते आणि सगळ्यांच्या मर्जीविरुद्ध आपण आपला प्रियकर शोधला हे थ्रिल तर या वयात फारच मोठं आकर्षण ठरणार होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.